जय महाराष्ट्र. प्रेस नोट. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज एका गंभीर विषयावर बोलण्यास आलो आहे. आपल्या नायगाव पूर्व या विभागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे स्टार सिटी ते महालक्ष्मी या परिसरात रोजच ॲक्सिडेंट होत आहेत. पण सर्वप्रथम हे लक्षात घेणे अतिशय जरुरीचे आहे की नायगाव पूर्व येथे टिवरी राजवाडी या भागात सुद्धा रस्ते अतिशय खराब अवस्थेमध्ये आपणास पाहावयास मिळत आहेत. पण हे रस्ते खराब होण्याचे कारण प्रामुख्याने आहे ते म्हणजे अवजड वाहने यावरून वाहतूक करतात. यामध्ये अवजड लोखंडी ट्रक, सिमेंट मिक्सर, बस, टँकर, मोठे टेम्पो, जड वाहतूक कंटेनर. तर या सर्वावर प्रतिबंध लावले तर मात्र जी रस्त्यावरून वाहतुकीमुळे जी अक्षरशः रस्त्यांची दुर्दशा झाली आहे याला थोडा तरी प्रमाणात आळा बसू शकेल आणि रस्ता वाचवता येईल. ज्यामुळे अपघात होतात तर ते होणारच नाहीत, उलट वाहतूक ट्रॅफिक यामुळे होणारे अडथळे सुद्धा थांबवता येतील. त्याचप्रमाणे जुचंद्र फाटक आता ताबडतोब PWDच्या माध्यमातून रस्त्याचे व ब्रिजचे काम अतिशय जोमाने सुरू होईल. त्यामुळे अशा वाहनांना आळा बसवणे आवश्यक आहे. आम्ही 9 वर्षे हे ब्रिजचे काम अक्षरशः झेलत आलेलो आहोत. त्यामुळे जुचंद्र फाटक ब्रिज आता वेगाने बनवा ही मी PWDला विनंती करीत आहे. त्याआधी जुचंद्र फाटक येथील रस्ता बनवण्यात यावा ही मी आग्रहपूर्वक विनंती करत आहे PWDसाठी. आणि त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी प्रशासनाला विनंती आहे की PWDला जुचंद्र फाटक रस्ता तसेच ब्रिजच्या कामात अडथळा होऊ नये म्हणून VVMC, वसई विरार शहर महानगरपालिका, ट्रॅफिक पोलीस यंत्रणेद्वारे जरा थोडा दिवस मोठी अवजड वाहने बापाने फाटा येथून नायगाव पूर्व दिशेने येऊ दिली जाऊ नये. त्याचप्रमाणे बोईदापाडा येथील ट्रॅफिक पोलिसांना विनंती आहे की येथूनही जुचंद्र भागात मोठी अवजड वाहने राजौरी टिवरी मार्गे जुचंद्र परिसरात येऊ दिली जाऊ नये. एकूणच काय तर PWD ब्रिज आणि रस्त्याच्या कामाला जुचंद्र येथे अडथळा होऊ नये यासाठी ही नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिका वाली विभागाला विनंती आहे की तुम्ही रस्ते बनवाल तेव्हा बनवाल, पण हे रस्त्यात सोमेश्वर नगर ते वामनधावा पर्यंत जाणारे रस्त्यातले खड्डे ताबडतोब बुजवा ही आग्रहपूर्वक नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे VMC वसई विरार शहर महानगरपालिकेला यांना विनंती आहे की सनटेक्स येथील निळ्या रंगाची पानटपरी ताबडतोब तोडक कारवाई करून कायमस्वरूपी स्वरूपात हटवण्यात यावी. कारण येथे अंमली पदार्थांची विक्री होत असून ड्रग्स वगैरे सुद्धा विक्री होत आहे. त्याचप्रमाणे मी म्हणतो सर्वच पानटपऱ्या नायगाव पूर्व विभागातल्या कायमस्वरूपी तीव्र कारवाई करून हटवण्यात यावा. कारण प्रत्येक पानटपरीवर गुटखा गांजा ही प्रामुख्याने विकला जात आहे. आता काही सिगारेट सुद्धा आले आहेत की त्यांना नाकाने इनहेल करून ड्रग्स सुद्धा घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे सिगारेट सुद्धा ड्रग्स इनहेलरचे एक माध्यम बनलेले आहे, हे प्रथम लक्षात घेण्याजोगे आहे. त्याचप्रमाणे VMC वसई शहर महानगरपालिका यांना विनंती आहे की नायगाव पूर्वमध्ये अनधिकृत बार आणि वाईन शॉपवर ताबडतोब बंदी आणावी, जेणेकरून रस्ते खराब असताना जे वाहन चालक दारू पिऊन रस्त्यावरून आपली वाहने पळवून चालवतात आणि अपघातांना बळी पडत आहेत किंवा बळी पाडले जात आहेत त्यास आळा बसेल. त्याचप्रमाणे नायगाव पूर्व येथे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे, त्यास आपण झोला छाप डॉक्टर म्हणतो. तर VMC वसई विरार शहर महानगरपालिकेला विनंती आहे की सरकारी डॉक्टर या संपूर्ण नायगाव परिसरात पाठवून या सर्व खाजगी झोलाछाप डॉक्टरांची एकदा पडताळणी करून पहा आणि पडताळणी करावीच लागेल. दोषी डॉक्टरांवर 420 तसेच नागरिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याप्रमाणे मनुष्यवधाचा प्रयत्न हा गुन्हा सुद्धा नोंदवण्यात यावा आणि FIR करण्यात यावी. त्याचप्रमाणे आता कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा खाजगी दवाखाना हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन आलेल्या व्यक्तीवर इलाज केला जाऊ नये, इलाज होता कामा नये. कारण मग तो ॲक्सिडेंट पेशंट असला तरी किंवा साधा ताप सर्दी खोकल्याचा आजारी पेशंट असला तरी, कारण जी व्यक्ती दारू प्यालेली असते त्या व्यक्तीवर औषधाचा कोणताही परिणाम होत नाही, उलट दुष्परिणाम होऊन पेशंट दगावतो.
व त्याचप्रमाणे मग प्रामुख्याने त्या डॉक्टरांचे नाव खराब होते, हॉस्पिटलचे नाव खराब होते, कारण मग त्याचे दारुडे मित्र किंवा दारुडे नातेवाईक त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण करतात, त्या हॉस्पिटलची तोडफोड सुद्धा करतात. आता तुम्ही म्हणाल आम्ही दारुडे ओळखायचा कसा? आता ज्याप्रमाणे हत्यार किंवा काही शस्त्र डिजिटल मेटर इंडिकेटरद्वारे आपण ओळखू शकतो, त्याचप्रमाणे जे ट्रॅफिक पोलिसांकडे असणारे मशीन, ज्याला आपण अल्कोहोल रिडेटर म्हणतो, त्या मशीनद्वारे आपण सर्व हॉस्पिटलमध्ये अल्कोहोल डिजिटल मशीन बसवणे योग्य होईल. यामुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलसुद्धा दोन्ही सुरक्षित होतील. सर्वसाधारणपणे अल्कोहोल रिडेटर सर्व ठिकाणी, म्हणजे प्रामुख्याने जेथे महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग एकत्र आहेत अशा कार्यालयात महिलांना सुरक्षा म्हणून लावण्यात यावे. मग शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, दवाखाने, कार्यालय, कंपन्या, स्टेशन परिसर, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी, मग ते खाजगी असो वा प्रायव्हेट, प्रत्येक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे वापरले गेले पाहिजे. मग हे अल्कोहोल डिजिटल यंत्र दरवाजावरती डिजिटल स्वरूपात लावा, जेणेकरून कोणी आत जाईल तर तो डिजिटल अल्कोहोल इंडिकेटर आपणास माहिती देईल. कारण डिजिटल अल्कोहोल मशीनद्वारे तोंडावर मास्क लावले तरी सुद्धा त्याचे संकेत घेऊ शकतात. त्याचप्रमाणे ऑपरेशन थिएटरच्या दरवाजावर सुद्धा डिजिटल अल्कोहोल इंडिकेटर बसवण्यात यावे. का हा झोला छाप डॉक्टर ऑपरेशन दारू पिऊन करतात हे प्रथम लक्षात घ्या. आणि हे मी प्रामुख्याने नमूद करतो की झोला छाप डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात तसे सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी हायर केले जाते. ही गांभीर्याची बाब आहे, येथे प्रथम लक्षात घ्या. दारू पिणे हा गुन्हा आहे किंवा नाही, यापेक्षा दारू पिल्यावर गुन्हा घडतो हे प्रथम लक्षात घ्या. त्याचप्रमाणे VMC वसई विरार शहर महानगरपालिकेला विनंती आहे की कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये किंवा बाजूला मार्केट असे बाजार भरवला जाऊ नये. जुचंद्र येथे माता बालसंगोपन केंद्र आहे, तेथे खाजगी रुग्णालयाच्या दरवाजात सुद्धा बाजार भरतो. जे मार्केट भरते ते तात्काळ तिथून हटवण्यात यावे, कारण रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला अडथळा वारंवार घडतो आहे. हे मार्केट या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयाच्या दरवाजातून हद्दपार करण्यात यावे. VMC वसई विरार शहर महानगरपालिकेच्या फायद्यासाठी माझ्या नागरिकांवर होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही आणि होऊ देणार नाही, हे प्रथम लक्षात घेण्याजोगे आहे. तुम्ही मार्केटसाठी वेगळी सोय करावी ही नम्र विनंती. आज सोमवारचा बाजार आहे, तर तुम्ही VMC अधिकारी येऊन पाहणी करू शकता. जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे जे पानपट्टीवाले आहेत त्यांच्याकडे सुद्धा गुटखा, गांजा नाही तर काय केळी विकली जाणार? हा थेट सवाल आहे. सिगारेटच्या रिकामी पॉकेटमधून गांजा भरून दिला जातोय हे प्रथम लक्षात घ्या. त्याचप्रमाणे फॉरेस्ट खाते तसेच फॉरेस्ट अधिकारी सोमेश्वर नगर, म्हात्रेवाडी, असोबा नगर, गणेश नगर, सुतारवाडी, परेरा नगर येथे मँग्रोवची कत्तल मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तेथे कारवाई करण्यात यावी, तेथे तोडक कारवाई करण्यात यावी. VMC म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेला तोडक कारवाई करण्यास सांगून तेथे पुन्हा मँग्रोवची लागवड करण्यात यावी. मला पुन्हा एकदा नायगावपूरमध्ये हरित पट्टा निर्माण झालेला हवा आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत चंद्रपाडा यांच्या अखत्यारीमध्ये येणारा वाकीपाडा येथे जो रिक्षा स्टँड आहे तेथे अतिशय मोठ्या प्रमाणात टॉयलेट, बाथरूमचे, शौचाचे पाणी सोडले जाते. संबंधितरित्या ग्रामपंचायत चंद्रपाडा यांनी संबंधित व्यक्तीला नोटिसा बजावल्या तरी हे प्रमाण थांबता येत नाही आणि थांबवता येत नाही. तर माझी VMC वसई विरार शहर महानगरपालिकेला विनंती आहे की येथे ठोस कारवाई करण्यात यावी. गटार तसेच सांडपाणी, शौचाचे पाणी रस्त्यावर टाकणे हा गुन्हा आहे. यामुळे मी संबंधित व्यक्तीवर, बिल्डरवर, बिल्डिंगवर, बंगल्यावर कारवाई करण्याची मागणी करतो आहे एक पत्रकार म्हणून. जय महाराष्ट्र.